आज आपण बोलणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे पेय सिलेक्ट करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपण सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स रुटीनली घ्यायला सुरुवात करतो, कारण की आपल्याला तहान तेवढी लागते. तर ह्या सिच्युएशन मध्ये आपण काय करायला पाहिजे की आपल्याला जे पेय आपल्या दातांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे ते सिलेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. तर याच्यासाठी आपण असं करू शकतो की आपल्याकडे जे नॅचरल पेय अवेलेबल आहे, जसं की सर्वात सोपं म्हणजे आपण नॉर्मल जे पाणी घेतो ते पाणी आपण घेऊ शकतो, आणि जास्त थंड पण नको आणि जास्त गरम सुद्धा नको. दुसरं पेय आपण सिलेक्ट करू शकतो म्हणजे नारळाचं पाणी, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं आणि जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतरून आपण सिलेक्ट करू शकतो कुठल्या पण व्हेजिटेबल्सचा किंवा कॅरेट्स किंवा ककुंबर यांचा आपण ज्यूस घेऊ शकतो. हे आपल्याला आरोग्यदायी आहे आणि त्याच्यामध्ये ऍसिडिक पदार्थ किंवा ऍसिड हे कमी असतं ॲज कम्पेअर टू बाकीचे फ्रुट्स किंवा कोल्ड ड्रिंक्स याच्यापेक्षा. त्याच्यामुळे हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या दातांसाठी हे योग्य असतं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या दातांची आणि आपल्या शरीराची काळजी घेणं हे महत्वाचं असतं. त्याच्यासाठी आपण दिवसातनं 2 वेळेस ब्रश करणे, व्यवस्थित चूळ भरणे आणि दंतवैद्याचा रेग्युलरली सल्ला घेणे हे महत्वाचं आहे. थँक्यू.